अलर्जी किंवा डस्ट अलर्जी, तुम्हाला यापासून कायमची सुटका हवी आहे का? तर तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या शिंकांचा पाऊस सुरू होतो का? धूळ लागली की नाक बंद होणे, डोळे पाणावलेले आणि औषध घेतलं की थोडा आराम पण पुन्हा तेच. ही अलर्जी आयुष्यभर सहन करायची का की कायमची बरी होऊ शकते? आज मी तुम्हाला याचं खरं उत्तर देणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती देशमुख, होमिओपॅथिक कन्सल्टंट. आज आपण डस्ट अलर्जी म्हणजे काय, ती का होते आणि सर्वात महत्वाचं, ती परमनंटली कंट्रोल किंवा क्युअर होऊ शकते का, हे समजून घेणार आहोत. तर बघूयात आपण अलर्जी म्हणजे काय. सोप्या भाषेत सांगायचं तर अलर्जी म्हणजे तुमच्या शरीराची ओव्हर रिॲक्शन आहे. धूळ, पोलन ग्रेन्स, परफ्यूम, थंडी किंवा एखादा खाद्यपदार्थ हे सर्व सामान्य गोष्टी आहेत, पण तुमचं शरीर त्यांना डेंजर समजतं आणि मग सुरू होतात शिंका, नाक वाहणं, डोळ्यात खाज येणं, घसा खवखवणे. हे सगळं म्हणजे तुमची इम्युनिटी चुकीच्या गोष्टींवर रिॲक्ट करते आहे. वाय इट डझंट गो अवे. बहुतेक लोक काय करतात, अँटी अलर्जी टॅबलेट्स घेतात. हो, त्याने सिम्पटम्स कमी होतात, पण अलर्जी मुळातून जात नाही, कारण आपण फक्त सिम्पटम्स ट्रीट करत आहोत, रूट कॉज नाही. होमिओपॅथीमध्ये आपण अलर्जीला फक्त डिझीज म्हणून पाहत नाही, ती तुमची शरीराची टेंडन्सी आहे. काही लोकांना धूळ लागली तरी काहीही होत नाही, पण काहींना लगेच रिॲक्शन येत, म्हणजे प्रॉब्लेम बाहेर नाही, शरीराच्या रिस्पॉन्स मध्ये आहे. तर यात होमिओपॅथी तुमची कशी मदत करेल? होमिओपॅथीमध्ये आपण काय करतो, तुमची बॉडी कॉन्स्टिट्यूशन समजून घेतो, तुमच्या इम्युनिटीला बॅलन्स करतो. म्हणजेच फक्त सिम्पटम्स नाही कमी होत, तर अलर्जी होण्याची टेंडन्सी पण कमी होते. यामुळे शिंका कमी होतात, अटॅकची फ्रिक्वेन्सी कमी होते आणि हळूहळू अलर्जी कंट्रोल मध्ये येते. माझ्याकडे एक पेशंट आला होता, त्याला रोज सकाळी 15 ते 20 वेळा शिंका यायच्या. तो म्हणायचा, डॉक्टर मी रोज टॅबलेट घेतो, नाहीतर कामच करू शकत नाही. आम्ही त्याला होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुरू केली, त्याची प्रॉपर हिस्ट्री घेतली आणि 2 महिन्यात शिंका खूप कमी झाल्या, टॅबलेट्स बंद झाल्या आणि 6 महिन्यात अलर्जी ऑलमोस्ट कंट्रोलमध्ये. हे पॉसिबल आहे, पण पेशन्स लागतो. पीपल मेक 3 बिग मिस्टेक्स. फक्त सिम्पटम रिलीफ वर फोकस, ट्रीटमेंट अर्धवट सोडणे, ट्रिगर्स इग्नोर करणे, दॅट इज डस्ट, AC फिल्टर्स एक्सेट्रा. डेली लाईफ मध्ये काही सोप्या गोष्टी करा. घरात धूळ साठू देऊ नका, बेडशीट नियमित बदलत राहा, AC फिल्टर्स क्लीन ठेवा, घराच्या आजूबाजूला कबुतरं असतील तर त्याचा बंदोबस्त करा आणि स्वतःची इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवा. डस्ट अलर्जी कायमची बरी होऊ शकते का? उत्तर आहे, प्रॉपर ट्रीटमेंट आणि पेशन्स असेल तर ती कंट्रोल होऊ शकते आणि खूप केसेस मध्ये ऑलमोस्ट डिसअपियर किंवा पूर्ण बरीही होते. जर तुम्हाला अलर्जीचा त्रास होत असेल तर इग्नोर करू नका, योग्य ट्रीटमेंट घ्या आणि हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी पुन्हा भेटेन एक नवीन टॉपिक घेऊन. धन्यवाद.